Hello guys, today we will discuss the topic mechanical properties of fluids. तर आज आपण बघणार आहोत फ्लुइड्स म्हणजे काय, त्याचे टाईप काय आहेत आणि त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत. तर आपल्याला माहिती आहे फ्लुइड्स म्हणजे काय. तर फ्लुइड म्हणजे असा सबस्टन्स की जो फ्लो होतो त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो. म्हणजेच एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड फ्लुइड. पण ही परफेक्टली डेफिनेशन होत नाही. तर परफेक्टली डेफिनेशन काय आहे फ्लुइडची, तर बघा, ए फ्लुइड इज substance which is capable of flowing and deform continuously under action of external force of shear stress. तर बघा, फ्लुइड म्हणजे a fluid is substance which is capable of flowing and deform continuously under action of external force of shear stress. म्हणजेच तुम्ही जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स देत नाही तोपर्यंत जो सबस्टन्स डिफॉर्म होत नाही त्याला आपण फ्लुइड म्हणू शकत नाही. पण तुम्ही एक्सटर्नल फोर्स दिल्यानंतर जो सबस्टन्स डिफॉर्म होतो, डिफॉर्म म्हणजे चेंज इन शेप अँड साईज. चेंज इन शेप अँड साईज. तुम्ही एक्सटर्नल फोर्स दिल्यानंतर जेव्हा त्या सबस्टन्सचा शेप अँड साईज चेंज होतो त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो. आणि शेअर स्ट्रेस म्हणजे काय, तर आपण 11वीला पाहिलेलं आहे इलॅस्टिसिटी या टॉपिकमध्ये. शेअर स्ट्रेस म्हणजेच शेअरिंग स्ट्रेस म्हणजेच टँजेन्शियल applied force per unit area. टँजेन्शियल अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच शेअर स्ट्रेस. तर फ्लुइड म्हणजेच एक्सटर्नल फोर्स आपण ज्यावेळेस देणार आहोत त्यावेळी त्याच्यामध्ये शेप अँड साईज चेंज होतो, त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो. तर फ्लुइडचे किती टाईप आहेत, तर बघा, मी मेकॅनिकल फ्लुइडचे टाईप म्हणत नाही आहे, फक्त मी फ्लुइडचे टाईप म्हणते. तर फ्लुइडचे टाईप 3 आहेत. कोणकोणते टाईप्स ऑफ फ्लुइडचे 3 टाईप आहेत. फर्स्ट आहे लिक्विड. सेकंड आहे वेपर अँड थर्ड आहे गॅस. तर बघा, ह्याची काय प्रॉपर्टी आहे, तर लिक्विड हा इनकॉम्प्रेसिबल असणार आहे. तर इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये फिक्स्ड व्हॉल्यूम असणार आहे. मास हा काय असणार आहे, फिक्सच असणार आहे. अँड डेन्सिटी पण फिक्स असणार आहे. म्हणजेच डेन्सिटी ही कॉन्स्टंट असणार आहे ह्याच्यामध्ये. तर इनकॉम्प्रेसिबल असणार आहे लिक्विडमध्ये. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे जो कॉम्प्रेसिबल नाही आहे तो, म्हणजे व्हॉल्यूम फिक्स असणार, मास फिक्स असणार अँड कॉन्स्टंट डेन्सिटी असणार आहे. तर व्हेपर आणि गॅस जर तुम्ही बघितला तर व्हेपर आणि गॅस हा कॉम्प्रेसिबल होतो. व्हेपर आणि गॅस काय होतो, हा कॉम्प्रेसिबल होतो. म्हणजेच याच्यामध्ये
व्हॉल्यूम चेंज असणार आहे, डेन्सिटीही चेंज असणार आहे, मासही चेंज असणार आहे. म्हणजेच टेम्परेचर अँड प्रेशर काय होणार आहे, इथं इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर अँड प्रेशर इन्क्रीजेस. टेम्परेचर अँड प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर इथे लिक्विडमध्ये जर बघितलं आपण, लिक्विडमध्ये जर तुम्ही एक्झाम्पल घेतला वॉटर मॉलिक्यूल, जे काही वॉटर मॉलिक्यूलचा ड्रॉप असणार आहे त्याच्यामध्ये जे काही मोलिक्युल्स असणार आहेत ते व्हेरी क्लोज असणार आहेत. मोलिक्युल्स कसे असणार आहेत ह्याच्यामध्ये, मोलिक्युल्स आर व्हेरी क्लोज, कारण इनकॉम्प्रेसिबल आहे. आणि इथे काय असणार आहे, मोलिक्युल्स आर लॉंग डिस्टन्सवर असणार आहे. त्याचा डिस्टन्स कसा असणार आहे मोलिक्युल्सचा, लॉंग असणार आहे. कशामध्ये, व्हेपर अँड गॅसमध्ये. तर आपण जनरली पाहिलेलं आहे की 3 स्टेट ऑफ मॅटर कुठले, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये सॉलिडला जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल प्रेशर देत नाही तो किंवा एक्सटर्नल फोर्स देत नाही तुम्ही, तोपर्यंत त्याचा शेप अँड साईज काय होणार आहे, चेंज होणार नाही आहे. पण जर तुम्ही लिक्विड अँड गॅसला जर तुम्ही एक्सटर्नल फोर्स दिला तर लिक्विड अँड गॅस हा काय होणार आहे, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन घडणार आहे. म्हणजे त्याचा साईज अँड शेप काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणून लिक्विड अँड गॅसला आपण फ्लुइड म्हणू शकतो, कारण त्याच्यामध्ये परमनंटली डिफॉर्मेशन होऊ शकतो, त्याच्यामध्ये साईज अँड शेप चेंज होऊ शकतो, म्हणून त्याला आपण फ्लुइड म्हणू शकतो. तर ह्यानंतर आपण पाहणार आहोत 2 टाईप्स ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइडचे टाईप बघितले, लिक्विड, व्हेपर अँड गॅस. तर आता आपण पाहणार आहोत फ्लुइड मेकॅनिक्सचे टाईप्स. फ्लुइड मेकॅनिक्स